आपल्यासोबत आदेश मांदेकर आणि सुचित्रा मांदेकर आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. दादा, खरं तर आम्ही बातम्या रोज कव्हर करतो आणि पत्रकाराने तटस्थपणे पाहावं असं म्हटलं जातं. पण जेव्हा तुझ्या तब्येतीबद्दल कळालं तेव्हा म्हणजे राहवलं नाही गेलं. आणि खरं तर म्हणजे मुलाखतीपेक्षा पहिलं तुला विचारायचं की तब्येत कशी आहे आता? खूप छान आहे आणि सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. त्या आशीर्वादामुळे छानपैकी हसत हसत सगळ्यांशी बोलू शकतो आहे. बरं वाटलं. जरा 18 डिसेंबरचा दिवस भयानक होता, पण मला कळण्यापेक्षाही सुचित्रा आणि संपूर्ण कुटुंब आणि स्वामींचा आशीर्वाद, महाराष्ट्रातल्या घरांचा आशीर्वाद आणि प्रत्येकाने काय सकारात्मक एक असा पॉझिटिव्ह अशी एक ताकद निर्माण झाली आणि त्यातून मला असं वाटतं की हसत हसत आत्ता तुझ्याशी गप्पा मारू शकतो आहे. मला वाटतं हा तुझा स्वभावच आहे. त्याच्यामुळे लोकांना एवढी आत्मीयता आहे. घराघरात पोहोचलास, मनामनात पोहोचलायस ते सगळं. पण मला एक विचारायचं आहे की तू आता एवढा मोठा सेलिब्रिटी आहेस आणि हे सगळं तू तब्येतीविषयी पण तुम्ही काळजी घेता. पण नेमका प्रकार काय झाला होता? आणि तुम्ही खरं तर जो आपला आहार असतो त्याविषयी जागरूक असता, तरी पण हा सगळा प्रकार घडला. त्याबद्दल काय म्हणशील? सकाळी 18 डिसेंबरला शूटिंग होतं कर्जतमध्ये आणि त्याच्यासाठी आम्ही निघालो होतो आणि निघताना नेहमीच्या सवयीप्रमाणे कुठला तरी एक ज्यूस पिऊन निघायचं. म्हणजे मग कधी गाजर, कधी काकडी, कधी दुधी असं. आणि मी पटकन दुधी ज्यूस प्यालो. फक्त तो दुधी त्या दिवशी कडू होता आणि तो कडू दुधी होता हे मला, मी पटकन फोनवर दुसरीकडे बोलत असल्यामुळे मी जेव्हा तो दुधी ज्यूस प्यालो तेव्हा माझ्या लक्षात नाही आलं की तो इतका कडू आहे. पण पिऊन झाल्यानंतर मला लक्षात आलं की अरे किती कडू आहे. म्हणून मी घरात पटकन बोललो, अरे किती कडू ज्यूस आहे, आणि विसरलो. पाणी प्यालो आणि मग अगदी तातडीने 15-20 मिनटातच त्या दुधीने, कडू दुधीने जे काय करायचं ते केलं आणि उलट्या सुरू झाल्या. एका पाठोपाठ एक उलटी होत होती आणि त्या उलट्या होत असताना मला असं वाटलंही नाही की एक ग्लास कडू दुधीचा ज्यूस हा आपल्याला म्हणजे होत्याचं नव्हतं करू शकतो. पुढे डिसेंट्री सुरू झाली आणि मग मी आराम करत घरात बसलो. त्यानंतर काय घडलं, त्यानंतर काय झालं हे खरं तर सुचित्रा सांगितलं. नाही, नाही. मी स्वतःसुद्धा घरी नव्हते. मी मीटिंगला बाहेर गेले होते. पण मी घरातनं बाहेर निघताना तो ज्यूस बघितला होता आणि तो माझ्यासाठी ॲक्च्युली ठेवलेला होता की मी पिऊन निघावा म्हणून. मी म्हटलं मला नको, आदेशला पण देऊ नकोस, कारण परत त्याला शूटिंगला जायचं आहे, वॉशरूमला जायला लागेल अशा ह्याने. पण आदेश तो प्यायलाच आणि त्याच्यानंतर तो सांगतोय की त्याला उलटी आणि डिसेंट्री सुरू झाली आणि तेव्हा तो आत बेडरूममध्ये जाऊन झोपला आणि आदेशने फक्त फोन करून खालून कुमारला बोलवून घेतलं, जो त्याच्याबरोबर नेहमीच असतो. कुमार त्याच्या पाठच्या भावासारखा आहे अक्षरशः. कुमार वर आला आणि तोपर्यंत आदेश असा घाम आला होता. आदेशला खूप खूप घाम आला होता आणि आदेशचं असं आलं की मी जर आराम करतो बरं वाटेल मला. आम्ही डॉक्टरांना, कुमारने गाडी पाठवली डॉक्टरांना यायला. त्यांना यायला 1 तास 1.5 तास लागला, बिकॉज विक्रोळीवरनं येईल. इथे ट्रॅफिक जॅम होतं हिरानंदानी, पूर्ण जॅम ट्रॅफिक. म्हणजे आमच्या घरून हिरानंदानी हॉस्पिटल इज लेस देन 5 मिनिट्स आणि ज्याच्यासाठी वेगवेगळ्या रस्त्याने जाऊन 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 ह्या लोकांना अक्षरशः 22 ते 25 मिनटं लागली. सो ट्रॅफिक हा पण एक इश्यू होता. ह्याचे पल्स रेट कंप्लीट गेले होते, कंप्लीट डाऊन झाला होता तो आणि त्याला हॉस्पिटलाइज केला. मी पण हॉस्पिटलमध्ये तेवढ्यात पोचले. डॉक्टरांनी सांगितलं त्याचे पल्स मिळत नाही आहे, पण त्याला आपण जेव्हा भेट चढवू, IV वगैरे चढवू तर विल बी ऑल राईट. आणि त्याला रक्ताची उलटी झाली. रक्ताची उलटी, रक्ताची मोशन झालं. वरती आम्ही जास्ती हादरलो, इवन डॉक्टर पण हादरले की असं काय झालं. तर नंतर आम्हाला असं कळलं की तो जो कडू दुधी असतो तो एवढा टॉक्सिक असतो की तो तुमची पूर्ण आतड्यांना अक्षरशः ब्लिस्टर करत जातो. जो जातो तो भोकं पाडत जातो तो तुमच्या आतड्यांना. इतका तो डेंजर आहे. म्हणजे जेवढा दुधी उत्तम आहे, जेवढा गुणकारी आहे, तेवढा जर तो कडू असेल तर तो एवढा वर्स्ट आहे. आणि आदेशला
48 आवर्स क्रिटिकल सांगितले, पण बाय गॉड्स ग्रेस सगळ्यांचं प्रेम, आदेशची स्वतःची स्ट्रॉंग विल पॉवर, याच्यामुळे इज ऑल राईट नाव. पण मला फक्त एवढंच वाटतं की आपल्याला कधीच आयुष्यात ही काही बातमी नसते करायची, आपल्या आजारपणाची तर अजिबातच नसते करायची, आणि आम्ही त्यापासून खरंच लांब राहतो नेहमी. पण मला असं वाटतं की खरंच लोकांच्यात हा अवेअरनेस यायला पाहिजे की कडू दुधीला अदरवाईज चव नसते खरं बघायला गेलं तर. म्हणून लहान मुलं बना, मला दुधीची भाजी नको, कारण त्याला काही चवच नसते. आपण का तर हेल्थ कॉन्शियस, दुधी चांगला म्हणून आपण तो खातो. पण जर तो कडू असेल तर तो अजिबात खाऊ नका, तो फेकून द्या. आणि मी जसं म्हटलं की जर खरंच डेलिब्रेट कोणी अटेम्प्ट करत असेल असे विषारी दुधी बनवण्याचे, किंवा त्याला इंजेक्ट करून त्या दुधीचं काहीतरी त्याचं वजन वाढवण्याचे किंवा हे, तर ते फार निंदनीय आहे, ज्यामुळे लोकांच्या जीवावरती येतं. तर आपण सगळ्यांनी मिळून त्याचं काहीतरी करायला पाहिजे, त्याचा काहीतरी शोध घ्यायला पाहिजे, सरकारने काहीतरी करायला पाहिजे. आय रिअली डोंट नो की आपण काय करू शकतो, पण यासाठी काहीतरी व्हायला पाहिजे. तुमच्या माध्यमातून तुम्ही काहीतरी करायला पाहिजे असं मला वाटतं. नाही, कारण कसं आहे ना की दुधी हा सगळीकडेच मिळतो. आता आम्ही हिरानंदानी राहत असल्यामुळे इथल्या सुपरमार्केटमधूनच आणलेला दुधी होता. तर मग असे कडू दुधी विक्रीसाठी आलेच नाही पाहिजे. म्हणजे टॉक्सिक साधी गोष्ट, कारण आता विश्वासाने कोणीतरी घेतं. आणि मग खूप मला असं वाटतं की सुदैवाने आपण म्हणतो की आपण कडू पचवू शकतो, आपण हसत हसत प्रत्येक गोष्टीला सामोरं गेलं पाहिजे. खरंच स्वामींच्या कृपेने, सगळ्यांच्या कृपेने हे झालं. पण मी सगळ्यांना आवाहन करेन की कुठलीही भाजी करताना, कुठलाही पदार्थ खाण्यापूर्वी थोडासा तरी टेस्ट करा. जर त्याच्यात काही कडवटपणा असेल, कडू असेल, तर कडू दुधी हा विषारी आहे. आणि म्हणजे अनुभवावरून सांगतो आहे की ज्या पद्धतीने मला रक्ताच्या उलट्या झाल्या, ज्या पद्धतीने ब्लड मोशन्स झाल्या, त्या पाहता खरंच सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी आत्ता इथे येऊन तुमच्याशी संवाद साधू शकतो. तू आता म्हणालास की सुपर मार्केटमधून ही भाजी घेतली होती, पण आपण अनेक वेळा बघतो की गार्डन्स असतात, सकाळी लोक मॉर्निंग वॉक करायला किंवा जॉगिंग करायला जातात, आणि त्याच्या बाहेर असे अनेक ज्यूस असतात. किमान इथं सुपर मार्केटमध्ये आपण कोणाला तरी अकाउंटेबल ठरू शकतो, तिथं तर ते पण नाही आहे. त्याबद्दल तू काय सांगशील? मला असं वाटतं की जर ते विक्रेते असतील तर त्या विक्रेत्यांनी तेवढी खात्री करून घ्यावी. कारण छोटीशी गोष्ट आहे, म्हणजे कोणी मुद्दाम काही करणार नाही, त्यांचा व्यवसाय म्हणून करतात. पण हे करत असताना ना, हे असे जे काही पदार्थ तयार होतात ना, त्याच्या मुळाशी जाण्याची आता गरज आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं ते जे गार्डनच्या बाहेर जे ज्यूस विकायला असतात ते बऱ्याचदा ना घरगुती असतात. घरगुती एखादी गृहिणी किंवा एखादा पुरुष की जे ते व्यवस्थित बनवून आणून त्या जग्समध्ये ठेवतात. कारलं हे कडूच असतं ना, त्यामुळे तो कारल्याचा कडूच असेल, कडुनिंबाचा असेल तर तो कडू असेल. पण दुधी हा कडू नाही आहे. सर तो कडू असेल ज्यूस तर त्याची, आणि मला तर असं वाटतं की कदाचित ते ज्यूस विक्रेते आहेत ना, ते पण त्याची काळजी घेत असतील. तेच बिचारे स्वतः आधी टेस्ट करून बघत असतील. त्यामुळे त्यांच्या व्यवसायावरती मला काहीच कमेंट नाही करायची. ते अतिशय नेकीनेच तो व्यवसाय करत असतील. पण आपण फक्त ह्याची काळजी घ्यायला पाहिजे की जी गोष्ट जशी आहे ती तशी लागत नाही आहे, याचा अर्थ त्याच्यात काहीतरी गडबड आहे. मला गृहिणींना हे सांगायचं आहे की मला आठवतं माझी आई किंवा आजी हे नेहमी शिराळी म्हणा, दुधी खरं तर नाही चाखून बघत, पण अदरवाईज काकडीची कोशिंबीर करताना पहिलं हे कापलं की ते चावून बघितलं, कडू आहे, अख्खी काकडी टाकून द्यायच्या. शिराळी पण कापून बघितली, चावली, अरे कडू आहे, टाकून दिली. पण दुधी हा कडू, तर मला असं वाटतं आता प्लीज दुधी पण चाखून बघा, चावून बघा, चाखून पण बघू नका. तो कडू असेल तर टाकून द्या. लोकांना काय इंटेन्सिटी होती हे जाणून घेण्याकरता मला सांग, ज्यावेळेस तू हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता त्यावेळेस तुझं ब्लड प्रेशर काय होतं, पल्स रेट काय होता नेमका? ब्लड प्रेशर नव्हतंच, त्याच्यानंतर पल्स रेट जवळजवळ 0 आणि हार्ट रेट 35-36पर्यंत आलेले होते. आणि मला काही सुचत नव्हतं, मला काही कळतच नव्हतं. फक्त मी रिस्पॉन्ड करत होतो, म्हणजे मला हाक मारली तर एवढंच म्हणत होतो असं डॉक्टर सांगतात. पण डॉक्टरांचंही म्हणणं असं आहे की अशी काही सुपर पॉवर वर्क झाली आहे की ज्याच्यामध्ये आदेश तुम्ही इतकं छान रिस्पॉन्ड केलं. 5-6 दिवस मी ICUतच होतो, त्यामुळे मला बाहेर काय चाललं होतं माहीत नाही. पण सुचित्राने आणि ज्या पद्धतीने
कसं टॅकल केलं असेल काहीच माहीत नाही. म्हणजे एका नोटला जेव्हा सुचित्राला दुपारी डॉक्टरनी सांगितलं की काय करायचं म्हणजे अशा वेळेला, म्हणजे डॉक्टर शालिनी सुराळकर होत्या, डॉक्टर गीता बिल्ला ज्यांनी हे सगळी स्कोपी आणि केली, आणि डॉक्टर अर्पिता हिरानंदानी ICUच्या. आणि मी खरंच सांगेन की हिरानंदानीच्या संपूर्ण स्टाफने, म्हणजे एक दोघे नाहीत तर त्या सगळ्या नर्सेस, सगळ्या माऊली, सगळ्या माया, सगळे त्यांनी अशी काय पॉझिटिव्हिटी लावली होती ना, ती मला दुसऱ्या दिवशी जेव्हा मी डोळे उघडले, सगळ्यांशी बोलत होतो, संध्याकाळी डोळे उघडल्यानंतर बघत होतो, तेव्हा त्या प्रत्येकाच्या नजरेत असलेली जी पॉझिटिव्हिटी होती ना, त्या पॉझिटिव्हिटीने मला ओढून आणलं. स्वामींचे आशीर्वाद, सुचित्राची इतकी वर्षाची स्वामींची सेवा. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी काहीतरी वेगळं घडलं. म्हणजे एक क्षण असा होता की मी जेव्हा रक्ताची उलटी झाली तेव्हा तर ओरडलो पण होतो की नाही आता माझ्याच्याने होत. खूप असह्य म्हणजे सगळं ते होतं. असह्य झालं होतं पण जमलं. आणि त्यामुळे घराघरात आनंद पसरो आणि तो आनंद अधिक वृद्धिंगत व्हावा यासाठी कडू दुधी जर घरात आणलात किचनमध्ये तर कृपया पटकन टाकून द्या. कुठलाही दुधी खाण्यापूर्वी टेस्ट करून बघा, कारण हा छोटासा तुकडा, 1 इंचाचा दुधीचा तुकडा तुमच्या आयुष्यावरती जीवावर बेततो. आणि माझं ते नेमकं झालं, मी अनुभवलं. हा अनुभव कोणीच घेऊ नका. भाज्यांबद्दल आहे किंवा आपण अधिक जागरूक व्हायला हवं. त्याचबरोबर अजून एक मुद्दा झाला की तुझं घर आणि ते हॉस्पिटल खरं फार अंतर नाही आहे, तरी पण तुम्हाला 25 मिनिटं लागली असं आम्हाला कळलं. काय झालं की हिरानंदानी गार्डनमध्ये एवढं ट्रॅफिक झालं होतं त्याच वेळेला दुपारी. म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या वेळेला कधी वेळ आलेली आहे किंवा, आणि अशा वेळेला येणारी हर्डल्स, म्हणजे एक संकट नाही, दुसरं नाही, तिसरं संकट, अशी ती संकटं. म्हणजे माझ्याकडनं जर बघितलं आता तर माझ्या घरापासून रुग्णालय हिरानंदानी हॉस्पिटल हे 5 ते 7 मिनटावर आहे. 23 मिनिटं लागली मला त्या दिवशी पोहोचण्यासाठी. तेव्हा सर्व ट्रॅफिकमध्ये कसेही गाड्या जेव्हा पार्क होतात त्यांना आपल्याला खरं तर अवेअर करण्याची गरज आहे की ॲम्ब्युलन्ससाठी मुंबई पोलीस आपल्या परीने धडपडत असतातच, पण ज्या वेळेला एखादा पेशंट, एखादा ॲम्ब्युलन्स ही अशा वेळेला ट्रॅफिकमध्ये स्टक होते तेव्हा तो माणूस केवढा फाईट करत असतो. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आज मी माझ्यावर आलं आहे म्हणून बोलतो नाही, मला तर मी माझ्या ड्रायव्हरला सवयच आहे. ॲम्ब्युलन्सचा आवाज जरी आला तरी माझी गाडी कितीही घाईचं काम असू दे, माझी गाडी ही एक्स्ट्रीम लेफ्टला जाणार म्हणजे जाणारच. ती सवयच आहे की उजव्या बाजूने रस्ता मोकळा करून द्या. पण या गोष्टीसुद्धा आता हळूहळू या वाढत्या ट्रॅफिकमध्ये आपल्याला करण्याच्या गरजेच्या आहेतच. आणि मला असं कळलं की तू आदल्या दिवशी एका पोलीस अधिकाऱ्याशी बोलला होता याबद्दल. हो, मी बोललो होतो, कारण हिरानंदानीत मी असंच ॲडिशनल CPंना फोन केला होता आणि त्यांच्याशी मी संवाद साधला होता. म्हटलं होतं की कधी कोणावरती इमर्जन्सी आली तर काय होईल, बघा ना जरा तुम्ही इकडे लक्ष घाला. तर त्याच्यावरती ते म्हणाले पण की मला 2-4 दिवसात येतो, व्हिजिट करतो आम्ही. एवढंही माझं बोलणं झालं. पण नेमकं दुसऱ्या दिवशी ती इमर्जन्सीसुद्धा माझ्याच बाबतीत येईल असं मला कधी वाटलं नव्हतं, कारण मी आदल्या रात्रीच त्यांच्याशी संवाद साधला होता. मी त्याचे फोटो काढलेत, ट्रॅफिकच्या आदल्या दिवशी त्यांना पाठवण्यासाठी फोटो काढले, कंप्लीट शूट केलं की दाखवूया की किती ट्रॅफिक आहे, उद्या कोणाची इमर्जन्सी आली तर काय होऊ शकतं. आणि दुसऱ्या दिवशी त्याचं प्रॅक्टिकल मला अनुभवायलाही मिळालं. ताई, दादावर हा प्रसंग आला, त्यातून तो सही सलामत बाहेर पडला, सगळं झालं. पण हा विचार पुन्हा एकदा येतो की आपण एका सुपर मार्केटमध्ये घेतो, पवईसारख्या एवढ्या चांगल्या एरियात राहतो, तरी देखील अशा प्रसंगाला आपल्याला सामोरं जावं लागलं. ज्या पद्धतीची फळांवर प्रक्रिया होते, रसायनं वापरले जातात आणि कुठेतरी आपण काय खातोय, ताटात आपल्या काय आहे त्याच्याविषयी जरा आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्याच्याविषयी आपण खरं तर खूप लक्ष दिलं पाहिजे. आणि तुम्ही खरं तर बातम्या करता तेव्हा आम्ही ना बऱ्याचदा चॅनल स्विच ओव्हर करत असतो, सिरियल हे ते असं बघत असतो, कारण तुम्ही पण कितीतरी अवेअर करत असता की हे फळ्यांवरती असं प्रक्रिया होते, हे होतं ते होतं. म्हणजे ना कधी असं वाटतं की शेतकरी बिचारा तो तिथे मरून अन्नधान्य पिकवतो आणि आपल्याला प्युअर द्यायचा प्रयत्न करतो किंवा देतोच, आणि हे मधले जे दलाल आहेत ते आपल्या हेल्थची इतकी वाट लावत आहेत.
जे मला घरात बसून माहीतही नाही आहे. शेतात पिकलेला तांदूळ 2 रुपयाचा मी इथे 200 रुपये किलोनी विकत घेते, अशी स्थिती आहे. आणि त्या माणसाला तर 2 रुपयेसुद्धा मिळत नाहीत. हे तर विचित्रच आहे, ही सिस्टीमच विचित्र आहे. मी परवाच आदेशला म्हटलं, आदेश आता आपण एक काम करूया, हे सगळं सोडूया, एक छोटंसं घर गावात कुठेतरी घेऊया, स्वतः भाजी पिकवूया आणि आपलं आपण जेवूया. पण हे आपलं आपण जेवूया गोष्टीला काही अर्थ नाही आहे. तो अवेअरनेस आपण सगळ्यांनी आता खरंच इट्स हाय टाईम असं मला वाटतं की काहीतरी करायला पाहिजे. आता मी काल जेव्हा खाली गेले आणि मला सगळ्या भाज्या घेताना खूप भीती वाटत होती की उद्या मी आदेशला जे शिजवून देणार आहे ते तरी चांगलं असेल ना. एक अक्षरशः मी काल संध्याकाळी ना मी एक 2-4 दुकानातनं फिरले. मी नेचर बास्केटमध्ये गेले, जिकडे सर्वात चांगले ऑर्गॅनिक फूड्समध्ये गेले. पण मला प्रत्येक वेळेस असं वाटलं की काय माहिती मी आता हे घेऊन जाते, पण हे आहे ना, सेफ आहे ना, माझ्या घरासाठी हे सेफ आहे ना. हे खूप स्केरी आहे ॲक्च्युली. आणि मुंबईसारख्या शहरात तर हे खूप स्केरी आणि आहे. या सगळ्या सुपर मार्केट्सनीही याची काळजी घेतली पाहिजे की तुमच्या नावावरती, तुमच्या ब्रँडवरती विश्वास ठेवून लोक तिकडे येतात. म्हणजे आता तो दुधीसुद्धा आपण फॉरेन्सिकला पाठवला आहे हॉस्पिटलने की काय झालं नेमकं, काय आहे ते दुधीत, ते बघण्यासाठी काय टॉक्सिन आहे, असं काय टॉक्सिन आहे की ज्याच्यामुळे इतकं डॅमेज करून गेलं. त्याच्यामुळे आपण आपल्या पद्धतीने ते प्रयत्न करतोच आहोत. आणि काय रिपोर्ट येतो तो बघतो. मी नक्कीच परत तुला सांगेन तो रिपोर्ट आल्यानंतर. तुझ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्या महिलांचा कायम आदर करत आला आहे, त्यांच्याबद्दल तू आदर व्यक्त करतोयस आणि म्हणूनच तू त्यांच्यात लोकप्रिय आहे. पण एक वेगळा योगायोग आहे, म्हणजे तुझ्या डॉक्टर पण तिथं सगळ्या महिला होत्या. हा मोठा योगायोग आहे असंही म्हणता येईल. नाही तेच, म्हणजे जेव्हा एखाद्या देवीच्या देवळात जातो तेव्हा तिचे असंख्य हात बघतो, आपण नमस्कार करतो, नतमस्तक होतो. पण होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये अनेक महिला, माझ्या पाठी खंबीरपणे उभी असलेली सुचित्रा, आणि त्यावेळेला योगायोग पण खरंच तू म्हणतोस तसा की तीनही डॉक्टर, म्हणजे डॉक्टर शालिनी, डॉक्टर अर्पिता, डॉक्टर गीता बिल्ला, या तिन्ही महिला आणि त्या ICUतल्या सगळ्या नर्सेस, आया, सगळ्या महिला, त्या स्त्री शक्तीचीच ताकद. आणि त्यावेळेला ती ट्रीटमेंट मिळणं, ते बेड मिळणं, हे सगळं घडून येणं, म्हणजे तू म्हणतोस तसंच आहे की ती सगळी जी ताकद आहे ती एकवटली आणि मला छान उपचार मिळाले. हॉस्पिटलमध्ये पण तुझी जी केस स्टडी आहे ते अभ्यासाला घेतात असं मला कळालं आहे. हो, कारण कसं आहे की काय करावं हे त्यावेळेला कळत नसलं तरीसुद्धा त्या सगळ्यांनी ज्या पद्धतीने ती केस टॅकल केली आहे ना, तो एक तास इतका छान टॅकल केला आहे सगळ्यांनी की मलाही तो वाचायला आवडेल की कशा पद्धतीने त्यांनी काय ट्रीट केलं आहे. कारण एकीकडनं काहीही आत गेल्यानंतर फ्रेश ब्लड बाहेर पडतं आहे. अशा सिच्युएशन्समध्ये पल्स रेट नाही आहेत, पल्स रेट गेलेले आहेत, हार्ट रेट 36वर आलेला आहे. मग अशा वेळेला त्यांनी कशा पद्धतीने काय केलं, कारण शेवटी डॉक्टर असतात आणि डॉक्टर शालिनींनी त्या पद्धतीने ते हँडल केलेलं आहे. तर आता मी खरंच एक्सायटेड आहे की कशा पद्धतीने त्यांनी ट्रीट केलं. आणि महाराष्ट्रात पुन्हा घरी जायला सज्ज होणार आहे. अगदी तेच म्हणणार होतो मी की सगळे महाराष्ट्राचे जे लाखो प्रेक्षक आहेत, तू त्यांच्या मनात घर केलंस आणि तू लवकरच स्क्रीनवर पुन्हा त्यांच्या घरी जावास असं सगळ्यांची इच्छा आहे. सगळ्याच्या बहिणी वाट बघत असतील तुझ्या, त्यांना तू काय सांगशील आता? नाही, मी एवढंच सांगेन की घराघरात गेली 12 वर्ष ज्या पद्धतीने औक्षण केलं गेलं, घराघरात कितीतरी घरातनं निघताना एखादी आजी जेव्हा हात पकडायची आणि पटकन माझी दृष्ट काढायची, तेव्हा मी त्यांचा मान ठेवून ते करून घेत होतो. त्यातली भावना इतकी पवित्र होती. महाराष्ट्रात 12 वर्षात होम मिनिस्टरच्या प्रवासामध्ये जेव्हा देवासमोर नतमस्तक झालो, तेव्हा सगळ्यांचं चांगलं होऊ दे एवढंच मागत होतो. सर्वांना सुदृढ दीर्घायुष्य लाभू दे म्हणायचो. देव तथास्तु म्हणाला. आणि या सगळ्या घरांनी अगदी आत्मीयतेने जे केलेलं औक्षण आहे ना, त्याचा देवांनी, स्वामींनी त्यावेळेला ती शक्ती जनरेट होऊन मला आशीर्वाद मिळाला असं मला वाटतं. आणि त्यामुळे मी त्यांना एवढंच सांगेन, काळजी करू नका. गेली 12 वर्ष संध्याकाळी न चुकता तुम्हाला हसवत होतो, आनंद देत होतो घराघरात. तो आनंद देण्यासाठी लवकरच येतो आहे.
अगदी सगळ्यांच्या अगदी शुभेच्छा आहेत आणि सगळ्यांची तीच इच्छा आहे की आमचा आदेश दादा आता तू घरी आहेस, आराम करून तू लवकरात लवकर तुझी तब्येत सुधारावी आणि पुन्हा एकदा आमचा हसरा आदेश दादा पुन्हा आमच्यासमोर यावा. या खूप शुभेच्छा आणि काळजी घे.